पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादीसोबत युती न करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि या घोषणेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात असं पाहायला मिळते। दोन्ही राष्ट्रवादी शहरातील प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये एकत्र येण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे। त्यामुळे बाले किल्ल्यामध्ये भाजपला शह देण्यासाठी पवार काका पुतण्या एकत्र येण्यासंदर्भात वेगवान घडामोडी घडतायत। पिंपरी चिंचवडमध्ये महत्त्वाची बैठक झालेली आहे। दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांची ही बैठक झाली आहे। आम्ही एकत्र बसलो असता जस्ट चर्चा आली की ज्या पद्धतीने वरिष्ठांनी आमच्याशी चर्चा करून ग्राउंड लेवलला म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपापसात तुम्ही चर्चा करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्यातली मतविभागणी होणार नाही, आपण एकत्र लढूया। त्या पद्धतीने आमची चर्चा झाली होती। नाही, ज्या पद्धतीनं दादांनी आमच्याशी चर्चा करून खाली चर्चा करायला सांगितली त्याच धर्तीवर काही दिवसापूर्वीच माझ्या मुलीचं लग्न 16 पार पडत असताना आदरणीय सुप्रियाताईंचा शुभ आशीर्वाद देण्यासाठी मला फोन आला होता। त्या दरम्यान बोलत असताना ताईंनी देखील सांगितलं की येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण एकत्र लढूया, जेणेकरून आपली मतविभागणी होणार नाही। तुम्ही ग्राउंडचे नेते मंडळी तुम्ही आपापसात चर्चा करून घ्या। काही दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी शहराच्या निवडणुकीसाठी एक कोर कमिटी जाहीर केली आणि मागच्याच आठवड्यात आमची कोर कमिटीची एक बैठक झाली। त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं असं मत होतं की मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। आणि त्या अनुषंगाने आज देखील मी कोर कमिटीचा मेंबर असल्या कारणाने आज नाना काटे यांच्याशी आम्ही प्राथमिक चर्चा केली। आमचे कोर कमिटीचे बाकीचे मेंबर आहेत ते त्यांच्या पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि या सगळ्याला एक सामूहिक स्वरूप पुढच्या 2-3 दिवसात कसं आणता येईल याचा आमचा प्रयत्न आहे। अजितदादांबरोबर गेला तर साधारणतः तुमची किती जागांची मागणी असणार आहे? नाही, नक्कीच आमच्या जागांचं जे आमच्याकडे इच्छुक आहे, जे पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत राहिले, फक्त थांबण्याचा निकष नाही, निवडून यायचा निकष आम्ही लावलेला आहे। तर आम्ही नक्कीच 60 जागांवर आमची अपेक्षा असणार आहे की 60 जागा दादांनी आम्हाला दिल्या पाहिजे। त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा, त्यांनी निवडणूक कशी जिंकायची, निवडणुकीमध्ये यश पराजय जे काय होईल ते होईल, पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं। त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे। त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचे आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, तर आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा आणि शरद पवार गट एकत्र येतील असं आम्हाला वाटत नाही। जरी ते एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, कारण पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय मजबूतीनं लढते। पिंपरी चिंचवडकरांचा आणि पुणेकरांचा भारतीय जनता पार्टीवर पूर्ण विश्वास आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही। कुणीही कितीही एकत्र आले तरी त्याचा परिणाम शून्य असेल।